ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती व लाभ थेट मिळावा या उद्देशाने माऊली जनकल्याण दिंडी शासकीय योजना जनजागृती अभियान 2026 चे आयोजन करण्यात आले। आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली आंबेलोहर परिसरात ही जनजागृती दिंडी आयोजित करण्यात आली असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे। चला पुढे चला मॅडम पेवढं घ्या त्यांना। मागा मागा चेहरे दिसत नाही कोणाचे। कुंडली कवळदा श्री नामदेव भगवान की जय, महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, बजरंगबली हनुमान की जय। चला विनेकरी देवावर गाडी घ्या। नाही
बोल बजरंग बली की जय. काम चालू हो ना झालं आणि 8 दिवसाला चक्कर मारा झालं का चालू आहे की आणि येतात त्यांना दिवसाचे त्यांना पेन घेतली ती माणसाने 6 महिने झाले मी बोललोच नाही हे जायची काय राहत्या तेवढं बघितलं काय प्रत्येक नाही एवढं नॉर्मल चालेल. शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या योजना असतील. महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, चर्मका महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, अनेक महामंडळ आहे. या योजनेच्या सुद्धा फाईल भरणार आहेत. आताच नवीन मुख्यमंत्री साहेबांची पंकजताईंनी जी योजना काढली पशुपालनाची, ती सुद्धा योजना आम्ही जनतेला सांगत आहे, फॉर्म भरून घेत आहे. शासकीय आर्थिक विकास महामंडळाच्या बरेच फायदे पण आहेत त्यामध्ये. इथे सध्या समाज कल्याणचे अधिकारी अजून आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी आलेले नाहीत, तर त्याबाबत काय म्हटलं सर, मला प्रश्न कळाला नाही. कल्याणचे अधिकारी कर्मचारी इथं आलेले नाहीत. सर, मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहे आणि प्रत्येकाला सोबत घेऊन यायची गरज नाही. शासनाला प्रशासन त्यांचं काम करणारच आहे. शासनालाही कधी प्रशासनाकडे जायचं असतं तर शासन म्हणून मी आहेच, प्रशासन माझ्यासोबत राहणारच आहे. सर, माझ्या मतदारसंघात आंबेळो गावामध्ये जेवढेही गाव 21 गाव येतात, आता तुम्हाला प्रत्येक गावाचं नाव सांगायचं असेल तर आजपासून इथं सुरुवात झाली. आंबेळो असन, वडगाव, टोकी, विटावा, एकलेरा, नांदेडा, घाणेगाव, जोगेसरी, आंबेलो, पूर्ण गावात आम्ही जाणार आहे आणि प्रत्येक 2-3 गावं झाल्यानंतर संध्याकाळी त्या गावात मुक्काम करणार आहे. तिथं असंच सेटअप लावून लोकांचे फॉर्म भरून घेतले जातील आणि वारीचंही हरेचा जय जयकार करण्यात येईल. निमित्त आहेच आषाढीचं. संत समागम हाची नेम धर्म, अवघाच भरम नको देवा. वेगळ्या भरमात जाणार नाही. संतेच्या सेवेत असल्यानंतर जनतेचं कामच होईल. आज आषाढी एकादशी निमित्त जनकल्याण दिवशी आम्ही गावोगाव आंबेगाव सर्कलमध्ये जिल्हा परिषद सदस्य रत्नदादा दत्तीश्री पाटील, आपलं मार्केट कमिटी संचालक बोबडे, तसेच आमदार साहेबांचे सर्व मित्रमंडळ, आमचे सर्व मित्रमंडळ सर्कलमधले प्रत्येक गावातले आम्ही बैठक घेऊन नियोजन केलं होतं की वारीला वारकरी जातात पंढरपूरला, तसं आपण प्रत्येक गावगाव जाऊन जे जनतेच्या ज्या योजना आहे, जनतेसाठी ज्या योजना आहे ते प्रत्येक घरोघरपर्यंत कशा पोहोच होतील आपल्याकडून, आज जागेवरच कसे फॉर्म भरून घेतील असं नियोजन केलं. त्याची आज सुरुवात आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्या हस्ते त्याची तिचं उद्घाटन करून सुरुवात केली. आज मी आपल्या मार्फत सर्वांना, आता ही शेतकऱ्यावर बाईक जाणारच आहे, सर्वांना आंबेगाव सर्कलमध्ये सर्व लाभार्थ्यांना विनंती करतो की आपण या दिशेचा पुरेपूर फायदा घ्यावा. आपले ज्या योजनेमध्ये आपण बसतो, समाज कल्याणच्या 16 योजना आहे, पुन्हा उद्योग रहिवासी उत्पन्न, पुन्हा उद्योग PM किसानची KYC, बऱ्याच काही योजना आहे. ज्या योजनेमध्ये आपण बसतो त्याचे कागदपत्र घेऊन आणि या योजनेचा लाभ घ्यावा. नसता त्याचं आम्ही प्रत्येक गावगाव जायचं, सेटअप लावायचं आणि लाभार्थीच नाही राहायचे. सध्या कामाचा बी टायमिंग आहे, पण हे बी तितकंच महत्वाचं आहे का आपल्यासाठी ज्या शासनाने योजना काढलेल्या आहे त्या आपल्या घरापर्यंत आलेल्या आहे, त्याचा पुरेपूर फायदा आपण सर्वांनी घ्यावा अशी आपल्या मार्फत सर्वांना मी विनंती करतो. अनेक शासकीय योजनाचा तुम्ही प्रत्येक वर्षाला तुम्ही योजना घेऊन लाभार्थ्यांना मतदारसंघामध्ये तुमची चर्चा असते, सर्वात महत्वाचं, आज सन्माननीय आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढीच्या